निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे। याच मोहिमेच्या अंतर्गत काल गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार व दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला या गावात 2 इसमांना मोटरसायकलवरून गोवा दारूची वाहतूक करताना अटक केली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। दोन्ही आरोपींकडून दुपारी रॉयल क्लासिक विस्की या ब्रँडच्या गोवा निर्मित दारू अशा 60 बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या। सदर आरोपींना माननीय न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या समक्ष हजर केले असता दोन्ही आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। पुढील तपासात आरोपींकडून कासेगाव हद्दीतील सरकारी कॅनलच्या जवळ काटेरी झुडपात 120 बाटल्या पुन्हा बरामद करण्यात आल्या आणि अशा प्रकारे या कारवाईत एकूण 2,48,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र बंदे यांच्या पथकाने केली।